भावना, बाळाला ना हे असं सरळ झोपवायचं, म्हणजे बाळाचं डोकं कसं गोल गरगरीत राहतं. नाही वहिनी, बाळाला नेहमी एका कुशीवर झोपायचं, म्हणजे कसं ते बाळ जर दूध प्यायला असेल आणि ते पचलं नसेल तर त्याला ढेकर येते आणि गॅस होत नाही. हो का? इतकी वर्ष झाली मी वरदला वाढवलंय आणि आता तू आम्हाला शिकवणार? वहिनी, डॉक्टरांनी जे सांगितलं ना तेच मी सांगते तुम्हाला. नाही, प्रत्येक गोष्टीत तुला मला विरोधच करायचा असतो, ते सांग ना. त्यापेक्षा मी कुठे विरोध करतेय? नाही, मागे पण मी भावनाला काहीतरी खाण्याबद्दल सांगत होते, त्यात पण आडवी आलीच ना तू. तेव्हा तुम्ही सांगितलं की भावनाताई 2 जीवांची, म्हणून तिने डबल खावं असं म्हणत होता, म्हणून मी सांगितलं होतं. नाही, आता जर मी भावनाला सांगितलं की भावना गार हवाय, तुला आणि बाळाला सर्दी होईल, कानाला बांधून ठेव, तर त्यावरही तुझं काहीतरी म्हणणं असेलच. हो, जर भावनाताईला थंडी वाजत असेल तर तिने कान बांधावे ना, उगाच कशाला गरमीत बसायचं. अगं बरं, हिचं काय चाललंय? कशाला कशाला तुम्ही एवढं भांडताय? मी नाही भांडत, वहिनी भांडतात. अगं मी चांगलंच सांगत होते ना. बाळा, बघितलंस तुझ्या माम्या कशा भांडतायत ते, पण त्या आपल्या चांगल्यासाठी भांडतायत. हा, त्यांना आपली काळजी वाटते म्हणून बोलतायत त्या. पण तू तुझ्या मामीला सांग, आपण दोन्ही माम्यांचं नीट सगळं ऐकणार आहोत. आपण आज तुला कुशीवर झोपूया, म्हणजे तुला काही त्रास होणार नाही आणि नीट पचन होईल. आणि आपण दुसऱ्या मामीचंही ऐकूया, म्हणजे तुला सर्दी होऊ नये, काही त्रास होऊ नये म्हणून मी कानात बोळे घातलेलेच आहेत, स्वेटर घालेन, सॉक्स घालेन. भांडू नका, सांग तू त्यांना. तुझी आई इतकी समजूतदार आहे, मग भांडायची काय गरज आहे तुम्हाला? बरोबर आहे हा बाळा तुझं. तू पण आईसारखं छान समजूतदार व्हायचं. हो ना, नाहीतर सिद्धूवर गेली तर कल्याणच. याच्यावर हिचं मत आहेच आहे. काय वाईट आहे सिद्धू मध्ये? तो पण समजूतदारच आहे ना. हो का? माझा भाऊ येतो, मला माहितीये कसा आहे तो. ते तू त्याच्याशी सारखं भांडत असतेस ना, म्हणून तुला तसं वाटतं. मी भांडत नाही हा, मी ओळखते त्याला, मी बहीण आहे त्याची, लहानपणापासून ओळखते मी. उगाच तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. बघितलं, लागल्या भांडायला परत. तू जयंत, तू इथे काय करतोयस? विश्वा, हे विचारणारा तू कोण आहेस मला सांग. मी इथे कधी येऊ शकतो, कधी जाऊ शकतो, वाटेल तितके दिवस इथे राहू शकतो. आफ्टर ऑल मी यांचा जावई आहे ना. पण मला सांग, तू कोणत्या हक्काने इथे आलायस? तुला जरा तरी लाज वाटते का रे जयंत? एवढं सगळं घडून गेलं तरीही खुशाल या घराचा जावई म्हणतो स्वतःला. पण एक गोष्ट ना लक्षात ठेव, शेवटचं सांगतोय, या घरापासून आणि घरातल्या माणसापासून दूर राहा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तुला काय वाटतं, तू मला धमकी देतोयस तर मी तुझ्या धमकीला घाबरतो? वेल, तुझी इच्छा आहे ना की मी इथून जावं. फाईन, मी या क्षणी आता इथून निघून जाईन. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. जानू कुठे? सिरियसली, जस्ट आन्सर द सिम्पल क्वेश्चन. जानू कुठे? नाहीतर इथे राहणं माझं नाईलाज आहे. तसं असेल तर आता काय वाटेल ते होते. जानू कुठे आहे, कशी आहे, ते या पाप जन्मात तुला नाही सांगत जा. फाईन, मग माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही. जानू मला मिळेपर्यंत, ती इथे परत येईपर्यंत मला इथे राहावंच लागणार. जयंत, तू ना हे 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 काय करणार आहेस? मला मारणार आहेस? बट डोंट फॉरगेट, त्यामुळे तुझ्या लाडक्या जानूला आणि तिच्या या घरच्यांनाच त्रास होणार आहे. निघून जा इथून. मी जर याच्या समोर भावनाताईला भेटायला गेलो तर हा घरातल्यांना अजूनच त्रास देईल. नाही, नको. जानू कुठे काहीच कळत नाहीये. त्यात या घरातल्या बायका डोकं फिरवतायत माझं. मला काही करून जानू कुठे हे शोधून काढावंच लागेल. हा विश्वा, बोल. हॅलो वीणा वहिनी, जानूचा फोन आला होता का तुम्हाला? हो, आला होता तिचा फोन. दर्शन झालंय तिचं, आज ती निघणार आहे.
जानूला सांगा काहीही कर पण इतक्यात तिथून निघू नकोस. का रे, काय झालं? असं का म्हणतोयस तू? वीणा वहिनी, जयंत आलाय ना घरी राहायला, हो. भेटला होता मला. आणि जोपर्यंत जानू परत येत नाही ना तोपर्यंत तो असाच घरात ठाण मांडून बसणार आहे. हे बघा वहिनी, तो असताना जर जानू परत आली ना तर तो मुद्दामून तिला त्रास देईल, तिला मॅन्युप्युलेट करेल. त्यापेक्षा जर जानू इतक्यात परत आलीच नाही तर तो कंटाळून निघून जाईल ना. सो प्लीज काहीही करून जानूला सांगा की इतक्यात परत येऊ नको. तिचं परत येणं सध्या योग्य नाही. बरोबर बोलतोयस तू विश्वा. मी जानूला लगेच कळवते, तू काही काळजी करू नकोस. आणि हो वहिनी, काहीही मदत लागली तर मला कॉल करा. हो विश्वा, किती करतोस रे घरच्यांसाठी, सगळं मनापासून करतोस. आणि बरं, भावनाच्या बाळाला बघायला येशील ना? येऊन जा एकदा घरी. काय सांगू तुम्हाला वहिनी, मी येणारच होतो आणि जयंत भेटला. मग म्हटलं त्याच्यासमोर नको यायला तिथे. आधी हे जयंतचं प्रकरण निस्तारू दे, मग येतो निवांत भेटायला. ठीक आहे. मी करते, जानूला फोन करते मी. जानू, तू निघालीस का ग बाळा? नाही निघाली. मग ऐक. हे बघ, निघाली नसशील ना तर माझं काय म्हणणं आहे, तू अजून थोडे दिवस तिथेच थांब ना. म्हणजे आता इतक्या दिवसांनी तू बाहेर पडली आहेस आणि इकडे येण्याच्या गडबडीत दर्शन निवांत होणार नाही, तर म्हटलं तिकडेच थांबून थोडे दिवस निवांत दर्शन घे. हां, इकडे येण्याची अजिबात घाई करू नकोस. नाही, भावना आणि आई बऱ्या आहेत ग, पण म्हटलं आता गेलीच आहेस तर हां निवांत ये. हां, आणि इथली काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना इथे. तू तुझी पण काळजी घे बरं का. हां ठीक आहे, ठेवते फोन. हां. अरे भावना, तू कशाने एवढं परफेक्ट गड्या घालतेस ग? नेमकं अहो काय, कशा घड्या घालताय? जरा नीट मध्ये फोल्ड करा ना. तू शिकव ना मला प्लीज, कसं म्हणजे मध्ये. ओके, असं. हा ओके. आता छान घड्या घालतोयस, पण भावना ताई, तुला एक गंमत माहितीये का? कसली तुला नाही माहित का? अगं भावना ताई, तू जेव्हा कोमात होतीस ना तेव्हा सिद्धू जाम घाबरला होता. म्हणजे ती सिच्युएशनच तशी होती म्हणा. आम्ही सगळेच घाबरलो होतो, पण आम्हाला कळतच नव्हतं की तुझ्याकडे लक्ष द्यावं की बाळाकडे. त्यात हा सिद्धू हट्ट धरून बसला होता की मी बाळाकडे बघणारच नाही. त्याने तर साफ नकार दिला होता. आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही काय करावं. त्याचं तर म्हणणं होतं की बाळामुळे काही भावनाला झालं तर मला हे बाळच नकोय.